Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांच्या मृत्यूची पुष्टी. विमान दुर्घटनेत 265 जणांचे मृतदेह सापडले. मृतांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधील 24 शिकाऊ डॉक्टरांचा समावेश. अहमदाबादच्या पोलीस उपायुक्तांची माहिती. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला. डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला तर दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू. फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डरही अपघातस्थळी सापडलं. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघाताचं खरं कारण समोर येणार. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याचीही शक्यता. सर्व सुरक्षा सिस्टीम असताना दुर्घटनेचं कारण काय हे समजणं महत्त्वाचं. हवाई वाहतूक तज्ज्ञ देवेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा. विमानात इंधन अधिक होतं तसंच प्रवाशांचं लगेजही जास्त होतं. सुमित सबरवाल सोबत काम केलेले पायलट मनमथ रौत्रे यांची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी एनएसजीचं पथक दाखल. पथकाकडून दुर्घटनास्थळाची पाहणी करत पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अहमदाबाद विमानतळावर उच्चस्तरीय बैठक. मोदींनी कालपासून घडलेल्या घटनेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी. रुग्णालयात जाऊन मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांचीही भेट. मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो. एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमारची प्रतिक्रिया. विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वास कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा. रमेश विश्वास कुमारला दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट करण्यात आलं. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल. 12 जणांचं फॉरेन्सिक पथक दुर्घटनास्थळी दाखल. गुजरातच्या गांधीनगरहून एनडीआरएफची 11 पथकं अपघातस्थळी. प्रत्येक पथकात 90 जवानांचा समावेश तर वडोदऱ्याहून आणखी काही एनडीआरएफची पथकं पाठवण्यात येणार. विमानाच्या अपघातस्थळावर एनडीआरएफच्या पथकाला 81 प्रवाशांचे मृतदेह सापडले. एनडीआरएफचे निरीक्षक विनयकुमार भाटींची माहिती. शोध अभियान अजून संपलेलं नसल्याचं भाटी यांनी माध्यमांना सांगितलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू. आतापर्यंत मृतांच्या 200हून अधिक नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या पूर्ण. डॉक्टरांची माहिती. तर नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतरच मृतदेह देण्यात येणार. विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण. विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू. ओळख पटल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येतील. डॉक्टर पिल्लई यांची माहिती. विमान अपघातातील मृतदेह देखील ओळखू शकत नव्हतो. मृत व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हे देखील ओळखणं कठीण होतं. एवढे त्यांचे शरीर भाजलं गेलं होतं. हॉस्पिटलमधील कर्मचारी नर्सने सांगितली आपबीती. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पेबल विल्सन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी. मात्र माध्यमांशी बोलण्यास नकार. टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटीची मदत जाहीर. पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभं. दुर्घटनाग्रस्त बीजे मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठीही मदत करणार. टाटा ग्रुपची माहिती. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी. अपघातात अनेक प्रवासी ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू. अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं निधन. रुपाणी पत्नीला आणण्यासाठी लंडनला जात होते. 1206 लकी नंबर मानणाऱ्या विजय रुपाणींसाठी तोच लकी नंबर अशुभ ठरला. 12 जून म्हणजेच 1206 ला विजय रुपाणींचा एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू. पहिल्या कारपासून ते अनेक वाहनांवर 1206 हाच नंबर होता. अहमदाबाद विमान दुर्घटना मनाला अस्वस्थ करणारी. विमान अपघाताची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नाही. राऊतांची टीका. तर मोठे अपघात होऊनही सरकारच्या तोंडावर दुःखाची रेष दिसत नाही. राऊतांचा निशाणा. ड्रीम लायनरच्या खरेदीवर भाजपनेच आक्षेप घेतला होता. यूपीएच्या काळात अपघात व्हायचे तेव्हा भाजप राजीनामा मागायचं. असे अपघात टाळता येत नाही असं शहा म्हणतात. मग यांना काय टाळता येतं? संजय राऊतांचा हल्लाबोल. एअर इंडियाचं विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं. मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना. 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती.
ब्रिटिश पर्यटकांचा अपघातापूर्वीचा अहमदाबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल. भारताचा निरोप घेत असल्याचं पर्यटक बोलत असल्याचं समोर. इराण इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान परत मुंबईत बोलावलं. इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं इराण आणि इराकची हवाई हद्द बंद. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला बेपत्ता. जेवण बनवणाऱ्या सरला बेन आणि त्यांची नात बेपत्ता. विमान दुर्घटनेत चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू. मेडिकल हॉस्टेल परिसरातील चहाच्या टपरीवर मुलगा काम करत होता. दुर्घटनेत नातू गमावल्यानं आजीला अश्रू अनावर. विमान दुर्घटनेत आकाश पडणीचा होरपळून मृत्यू. आकाशला वाचवताना आई जखमी झाल्याची माहिती. मेडिकल कॉलेज बाहेर आकाशच्या आईच्या चहाच्या टपरीचा व्यवसाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लॉरेन्स यांच्या कुटुंबानं हंबरडा फोडला. वडिलांच्या अंत्यविधीसाठी लॉरेन्स भारतात आले होते. 1 तारखेला भारतात, 12 तारखेला लंडनला परत जाताना विमान अपघातात मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेत राजस्थानातल्या जोशी कुटुंबाचा करुण अंत. 3 लहान मुलं आणि जोशी दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू. विमान अपघातात लंडनमधील हर्षित आणि पूजा पटेल यांचा मृत्यू. हर्षित काही दिवसांसाठी आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. मुलीला सरप्राईज देण्यासाठी जाणाऱ्या आईवडिलांचा दुर्दैवी मृत्यू. मुलीच्या दीक्षांत समारंभाला आईवडील हजेरी लावणार होते. लंडनला जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा दुर्घटनेत मृत्यू. लंडनमध्ये मीटिंगसाठी जाणाऱ्या संजनाचा विमान दुर्घटनेत मृत्यू. संजनानं आईला मीटिंगला जात असल्याचा शेवटचा मेसेज केला होता. विमान अपघातातून अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली. ऐश्वर्या ही विमान कोसळलेल्या बीजी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती. रूममध्ये झोपली असताना 5व्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून तिने स्वतःचा जीव वाचवला. आग्र्यातील लवानिया दाम्पत्याचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू. आग्र्यातील नीरज आणि अपर्णा लंडन दौऱ्यावर जात होते. मूळचे आग्र्याचे लवानिया हे नोकरीनिमित्त गुजरातमध्ये राहत होते. लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्रींचा मृत्यू. महिनाभरापूर्वीच उज्जैनमध्ये झालेल्या अपघातानंतर हिनल मिस्त्रींवर उपचार सुरू होते. प्रकृती सुधारल्यानंतर हिनल लंडनमध्ये जात होत्या. अहमदाबाद विमान अपघातात एअर होस्टेस नगनथोई शर्माचा मृत्यू. नगनथोई ही अवघ्या 21 वर्षांची असून ती मणिपूरची रहिवासी असल्याची माहिती. माझी लेक जिवंत असेल, क्रू मेंबर नगनथोईच्या वडिलांची प्रतिक्रिया. विमान दुर्घटनेत क्रू मेंबर नगनथोई शर्माचा दुर्दैवी मृत्यू. नगनथोई शर्मा ही 21 वर्षांची असून ती मणिपूरची रहिवासी होती. आमदार दिलीप लांडे विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या घरी दिली भेट. आमदार दिलीप लांडेंकडून सबरवाल कुटुंबांचं सांत्वन. अहमदाबाद दुर्घटनाग्रस्त विमानाचे सुमित सबरवाल कॅप्टन होते. अपघातग्रस्त विमानातील सिनियर क्रू मेंबर अपर्णा महाडिक सुनील तटकर यांच्या नातेवाईक. क्रू मेंबर अपर्णा सुनील तटकर यांच्या भाच्याची पत्नी. अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिली पाटील या क्रू मेंबरचा मृत्यू. मैथिलीनं सकाळी आईसोबत याच विमानातून शेवटचा संपर्क साधला होता. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या खुशबू राजपुरोहितचाही मृत्यू. खुशबू यांचे पती विपुल राजपुरोहित लंडनमध्ये डॉक्टर. लग्नानंतर पहिल्यांदाच खुशबू लंडनला पतीकडे जात होत्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेत राजस्थानातील डॉक्टर कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू. प्रदीप जोशी, कोनी व्यास यांच्यासह त्यांच्या 3 चिमुकल्यांचा मृतांमध्ये समावेश. कोनी व्यास या लंडनमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी निघाल्या, पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू. 15 वर्षांपासून लंडनमध्ये राहणाऱ्या रुपल पटेल यांचा अहमदाबादच्या विमान अपघातात मृत्यू. वैद्यकीय उपचारांसाठी त्या भारतात आल्या होत्या. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत माहिती दिली. अभिनेता विक्रांत मेस्सीनं अहमदाबाद विमान अपघातात भाऊ गमावला. फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदन यांचा विमान अपघातात मृत्यू. क्लाइव्ह सुंदर हे अभिनेता विक्रांत मेस्सींचे चुलत भाऊ. अहमदाबाद विमान दुर्घटनेत उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदींच्या 2 मुलांचा मृत्यू. शुभ आणि शगुन मोदी अशी मृत मुलांची नावं. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांनं मिस झाली. फ्लाईट मिस झाल्यानं भूमी चौहान या अपघातातून बचावल्या. भूमी चौहान लंडनहून माहेरी अहमदाबादला आल्या होत्या. अपघाताची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले. अहमदाबाद लंडन विमान अपघातामुळे पुणे अहमदाबाद विमानांना उशीर. पुण्यातून अहमदाबादला जाणाऱ्या 2 विमानांना फटका. एका विमानाच्या उड्डाणाला 5 तास उशीर झाला, तर दुसऱ्या विमानाला 1 तास उशीर झाला. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.